विशाल कोटियन रुचिताचा वापर करतोय, की रुचिताच विशालचा वापर करतीये? नक्की काय आहे सत्य? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, विशाल आणि रुचिताचं नातं तुम्हा सगळ्याला माहीतच आहे. 2-3 दिवसापासून त्या नात्यामध्ये चांगलीच खटपट उडाली आहे. तेव्हापासून सगळ्याचं असं म्हणणं आहे, की विशाल हा रुचिताचा वापर करतोय आणि तिला सोडून देतोय. तसं पाहायला गेलं तर विशालने रुचिताचा वापर केलेलाच आहे. टोळीचा म्होरक्या विशाल त्याने रुचिताला जवळ घेतलं, त्याच्याबरोबर चांगले संबंध बनवले आणि रुचिताचा फायदा गेमसाठी करून घेतला. पण आता रुचिता ज्या पद्धतीने गेम खेळते किंवा घरातला जो सिनारिओ तयार झालाय, तर विशालला असं वाटायला लागलंय, की रुचिता आपल्याकडे असून आपला असा फायदा होणार नाहीये. म्हणून रुचिताला चक्कर आली किंवा रुचिता रडायला लागली, तर विशालला काहीच फरक नाही पडत आहे. उलट विशाल तिला हे सांगतोय, की तुझ्यामुळे मी खराब दिसतोय. दुसरी बाजू पाहायला गेलं तर रुचिता सुद्धा खूप स्मार्ट प्लेयर आहे. रुचिताला माहिती आहे, की विशाल आपला वापर करून घेतोय. म्हणून ती जरी इमोशनल होण्याचं नाटक करत असेल किंवा विशालला हे सांगत असेल, की तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, मला खूप जास्त दुःख होतंय, पण ते गेमसाठी चालू आहे. कालचं जर का तुम्ही एपिसोड बारकाईने पाहिला असेल, तर त्यामध्ये विशाल तिला बोलतोय, की तुझे आणि माझे संबंध चांगले आहेत ना, आता तुला जर का माझ्याबरोबर खेळायचं नाहीये, माझ्यापासून लांब जायचंय, तर मी दिलेली चावी परत दे. तर ती चावी रुचिताने परत दिली नाही. अर्थातच काय, रुचिता इमोशनल फूल नाही झाली आहे. तिला चांगला गेम कळतोय. तिला माहिती आहे जर का ही चावी मी सोडली तर माझी कॅप्टन्सी उमेदवारी जाणार आहे. त्यामुळे मी ही चावी परत देऊ शकत नाही. खरंच जर का रुचिता विशालच्या प्रेमात असते किंवा विशाल तिचा वापर करून घेत असता, तर इमोशनल होऊन तिने ती चावी विशालला परत दिली असती. पण रुचिताने ती चावी परत नाही दिली. याचाच अर्थ काय होतो, की विशालही रुचिताचा वापर करतोय आणि रुचिताही विशालचा वापर करत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात चाललेला विशाल आणि रुचिताचा फक्त गेम आहे. त्यामागे ना कोणते इमोशन्स आहेत, ना त्यांचं रिलेशन सिद्धार्थ आणि शहनाजसारखं आहे, नाही त्यांचं रिलेशन ओरिजिनल वाटत आहे. हा फक्त गेमसाठी रचलेला बनाव आहे आणि हेच आहे यांच्या दोघातल्या नात्याचं सत्य. बाकी काही सुद्धा नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांनो सावध राहा. हा सगळा गेम चालू आहे. यांच्यामध्ये इमोशनली गुंतू नका. माझं तर असं स्पष्ट मत आहे, की दोघंही एकमेकांचा वापर करून बिग बॉसच्या घरात फक्त गेम खेळत आहे आणि हेच आहे या दोघांच्या मागचं सत्य. तुम्हाला काय वाटतं? कोण कोणाला फसवतंय? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.